बोललं तर काय करू. स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये वापरलेलं जे काही मटेरियल आहे या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा. चला तर मित्रांनो, तुमचा जराही वेळ न घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया. तर सिम्पली आजचा व्हिडिओ आपण CapCut या ॲपवरती करणार आहे. तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये या ॲपची टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तेथे तुम्हाला हा ॲप आणि VPN बघायला मिळेल. तिथून डाउनलोड करून घ्या. सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर CapCut ॲप ओपन करून घ्यायचं आहे. आपल्यासमोर असं इंटरफेस येऊन जाईल. तर सिम्पली आपल्याला न्यू प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर त्या अशा प्रकारे गॅलरी ओपन होऊन जाईल. तर आपल्याला मटेरियलचे अल्बम ओपन करून आता जे काय आपल्या मटेरियलमधील फोटो आहे तो डेमो फोटो आणि व्हिडिओमध्ये जाऊन जो काय आपला व्हिडिओ आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर आपल्याला अशा प्रकारे हे इमेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो काय आपला व्हिडिओ तो सिलेक्ट करून इथं ॲडवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे दोन्ही इथे ॲड होऊन जातील. त्यानंतर या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली एक रेशोचा ऑप्शन बघायला मिळेल, त्याला टच करायचं आहे आणि सिम्पली न स्वतः रेशो सिलेक्ट करून इथं ओके करून घ्यायचं आहे. तर हे आपलं इमेज आहे आणि हा व्हिडिओ आहे. सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. इथं खाली ऑप्शन्स मिळतील, तिथं पुढं स्क्रोल करत जायचं आहे. इथं आपल्याला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ म्हणून ऑप्शन मिळेल, तो क्लिक करून इथं ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा व्हिडिओला टच करून डिलीट करून घ्यायचं आहे. ऑडिओवरती लॉंग प्रेस करून आपल्याला इथं ऑडिओ पुढं घेऊन यायचं आहे. इमेजला क्लिक करून अशा प्रकारे दोन बोटांनी आपल्याला इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर सिम्पली इमेज ॲडजस्ट होऊन जाईल. त्यानंतर ही काय इमेजची जी एंडिंग आहे त्याला लॉंग प्रेस करून आपल्याला अशा प्रकारे याची जी लेंथ आहे ती पुढं आपल्याला असं स्क्रोल करत जायचं आहे. त्यानंतर पुन्हा सॉन्गवरती टच करायचं आहे. सॉन्गच्या एंडिंगवरती येऊन लेअरला इमेजला क्लिक करून स्प्लिटला करून क्लिक करून डिलीट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एक्स्ट्रा पार्ट डिलीट होऊन जाईल. तर ही जी काय आपली सॉन्गची लेअर आहे याच्यावरती आपल्याला इथे डॉट्स बघायला मिळतील. तर हे डॉट्स तर ह्या सिम्पली आपले आजचे बीट्स आहेत. तर हे बीट तुम्हाला फक्त आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो डॉट आहे त्या डॉटवरती मी इथं व्हाईट लाईन घेऊन येणार आहे. तुम्हाला इथे वरती टायमिंग बघायचं आहे आणि सिम्पली या इमेजला क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि इमेजच्या अशा प्रकारे दोन पार्ट. तर सिम्पली ही जी काही डॉट्स आहेत ते प्रत्येक डॉटला येऊन तुम्हाला इथं आपल्या अशा प्रकारे इमेजला क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे. असं आपण प्रत्येक बीटवरती येऊन वरती टायमिंग चेक करायचं आहे आणि स्प्लिट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही सर्व बीट्स आणि टायमिंग इथं बघून घ्या. तर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा. तर सिम्पली आपल्याला अशा प्रकारे बीट आणि टायमिंग बघत तुमच्या इमेजला क्लिक करून स्प्लिट अशा प्रकारे इथं करून घ्यायचं आहे. तर प्रत्येक बीटला तुम्हाला टायमिंग चेक करायचं आहे वरती आणि बरोबर टायमिंगच्या मध्ये अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे. यातून बॅक निघून सिम्पली आपल्याला इथे एक इफेक्टची कॅटेगरी बघायला मिळेल. तर इफेक्टला येऊन सिम्पली आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंगची कॅटेगरी एक मिळेल 3 नंबरला, ती ओपन करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला कॅमेरा डान्स म्हणून एक इफेक्ट मिळेल. हा तो सिम्पली त्याच्यावर क्लिक टच करून आपल्याला इथं ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं त्याच्यावर टच केल्यानंतर इथं ओके करून घ्यायचं. तर हा इफेक्ट इथं ॲड होऊन जाईल. तर सिम्पली ऑटोमॅटिक हा इफेक्ट जिथं संपेल तिथं आपल्याला इमेज स्प्लिट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बीटवरती इमेज स्प्लिट केलं असेल तर पुन्हा तर पुढच्या इमेज देऊन इमेजला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर ते इन आउट अँड कॉम्बो ॲनिमेशन ओपन होऊन जातील. तर सिम्पली आपल्याला कॉम्बोवरती क्लिक करून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक ॲनिमेशन बघायला मिळेल डायनॅमिक म्हणून, ते सिम्पली ॲड करून इथं ओके करून घ्यायचं आहे. नंतर पुढच्या जे आपल्या इमेजच्या 2 इमेजच्या मधला जो काय आपला व्हाईट बॉक्स आहे त्याला आपण स्प्लिट म्हणतो, त्याला सिम्पली त्या स्प्लिटवरती येऊन स्प्लिटला क्लिक करायचं आहे. इथे आपल्यासमोर ट्रान्झिशन्स ओपन होऊन जातील. तर सिम्पली आपल्याला कॅमेरावरती क्लिक करून इथं शेक टू नावाचं ट्रान्झिशन आपल्याला एक बघायला मिळेल. अशा प्रकारे शेक टू नावाचं ट्रान्झिशन ॲड करून इथं आपल्याला अप्लाय टू ऑल अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. नंतर ओके करून घेतल्यानंतर सुरुवातीला येऊन आपला जो काय पहिला स्प्लिट आहे त्या पहिल्या स्प्लिटला येऊन इथं आपल्याला या ऑप्शनला क्लिक करायचे, म्हणजे पहिल्या स्प्लिटचं ट्रान्झिशन ऑफ होऊन जाईल. तर फक्त पहिल्या ट्रान्झिशनला ऑफ करून बाकी सर्व आपल्याला अशा प्रकारे अप्लाय झालेलं बघायला मिळेल. सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, पुढच्या इमेजला येऊन पुन्हा ॲनिमेशनला क्लिक करून ॲनिमेशनला क्लिक केल्यानंतर इनमध्येच आपल्याला इथं पुढं स्क्रोल करत जायचं आहे. इथे पुढं स्क्रोल करून आपल्याला हार्ड ट्रेन म्हणून एक इफेक्ट मिळेल, त्याच्यावरती क्लिक करून याचं जे काय ड्युरेशन आहे आपल्याला इथं 1 सेकंदापर्यंत करून ओके करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे हे आपल्याला बघायला मिळेल. नंतर काय करायचं आहे की पुन्हा आपल्याला पुढच्या इमेजला यायचं आहे. त्याआधी आपल्याला हा जो काय आपला बीट आहे आणि हा बीट आहे याच्यामध्ये इथं यायचं आहे आणि सिम्पली आपल्याला बॉडी इफेक्टला क्लिक करून अशा प्रकारे इथं आपल्याला वेगवेगळ्या कॅटेगरीज बघायला मिळतील.
तर इथं ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी सिम्पली एक पुढे गेल्यानंतर मिळेल, ती ओपन करून घ्यायचं आहे. आणि ते आपल्याला घोस्ट नावाचा एक ॲनिमेशन जे काय आहे स्पेशल इफेक्ट आहे तो बघायला मिळेल. तर सिम्पली आपण घोस्ट नावाचा इफेक्ट इथं ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. आणि याची लेंथ आपल्याला इथून पुढचा जो काय आपला बीट आहे इथपर्यंत आल्यानंतर अशा प्रकारे इथं इथपर्यंत कट करून घ्यायचं आहे. तर सिम्पली त्याच्यानंतर पुढच्या बीटला येऊन इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्ट क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला स्प्लिट नावाची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. तर स्प्लिट नावाची कॅटेगरी ओपन करून घेऊन सिम्पली आपल्याला इथं मिरर 3 लेयर्स म्हणून एक इफेक्ट मिळेल, तो ॲड करून इथं अशा प्रकारे ओके करून घ्यायचा आहे. त्या इफेक्टला क्लिक करून ॲडजस्टला क्लिक करायचं आहे. आपल्याला व्हर्टिकली हा इथं फोटो ॲडजस्ट करून नंतर फिल्टर पूर्णपणे 0 करून ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इमेज ॲडजस्ट करून अशा प्रकारे आपली इमेज इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत अशा प्रकारे इथे एंडिंगला पकडून कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या बीटला यायचं आहे. पुढच्या बीटला आल्यानंतर सिम्पली आपल्याला इथं अशा प्रकारे पुढच्या बीट बरोबर त्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथं बटरफ्लायची एक कॅटेगरी मिळेल, थोडंसं स्प्लिटचं थोडंसं आलेलं आपल्याला बटरफ्लायची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. आणि इथं आपल्याला इलेक्ट्रॉनिक म्हणून एक बटरफ्लाय इफेक्ट बघायला मिळेल, तो ॲड करून सिम्पली इथं ओके करून याची ही लेंथ आपल्याला अशा प्रकारे पुढचा जो काय आपला बीट आहे तिथपर्यंत अशा प्रकारे इथं कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या इमेजला आल्यानंतर इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून पुढच्या बीटला व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून सुरुवातीला येऊन इथे आपल्याला एक 4 नंबरला नाईट क्लबची कॅटेगरी बघायला मिळेल, ती ओपन करून घ्यायचं आहे. नाईट क्लबमध्ये येऊन आपल्याला सिम्पली स्प्लिट फ्लिकर नावाचा इफेक्ट ॲड करून इथं ओके करून घ्यायचं आहे. याची लेंथ आपल्याला बरोबर पुढच्या बीटपर्यंत सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, ही जी काय आपली लेअरची एंडिंग आहे त्याच्यावरती लॉंग प्रेस करून पुढे यायचं आहे. बोट पुढे घेऊन आपल्याला हा जो काय बीट आहे त्या बीटला येऊन आपल्या इमेज बरोबर येत अशा प्रकारे व्हायब्रेट झालेली आपल्याला बघायला मिळेल. बीटवरती येऊन आपल्याला इमेज व्हायब्रेट झालेली बघायला मिळेल. अशा प्रकारे व्हायब्रेटला आपल्याला इमेज सोडून द्यायचं आहे. अशा प्रकारे हे सेट होऊन जाईल. तर पुन्हा आपल्याला पुढच्या बीटला यायचं आहे. पुढच्या बीटला येऊन आपल्याला पुन्हा सिम्पली इथं अशा प्रकारे त्या बरोबर त्या बीटवरती येऊन सिम्पली आपल्याला इथं बॉडी इफेक्टची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. तर ते आपल्याला ट्रेंडिंगमध्ये एक फ्रॅगमेंट म्हणून इफेक्ट मिळेल. मेसेज मिळेल, सिम्पली ते सर्च करून तुम्ही फ्रॅगमेंट म्हणून सर्च करू शकता, तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल. तर तो ॲड करून इथं ओके करून पुढच्या बीटपर्यंतची लेंथ आपल्याला अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपला जो काय पुढचा बीट आहे त्या पुढच्या बीटला येऊन आपल्याला सिम्पली बॉडी इफेक्टला क्लिक करून इथं आपल्याला क्लोन नावाची कॅटेगरी अशा प्रकारे हॉल्युसिनेशनची कॅटेगरी किंवा क्लोन नावाची कॅटेगरी कोणतीही ओपन करून घ्यायचं आहे. क्लोनमध्ये येऊन सिम्पली आपल्याला पहिल्यांदाच एक लिमिनस म्हणून इफेक्ट मिळेल, तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. आणि तो ओके करून याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. तर पुन्हा पुढच्या बीटला आपल्याला पुन्हा व्हिडिओ इफेक्टला क्लिक करून इथे बटरफ्लायची कॅटेगरी अशा प्रकारे आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे. हे जे काही आपले लेयर्स आहेत त्याला पुढं स्क्रोल करत बटरफ्लाय ओपन करून बटरफ्लाय ड्रीम इफेक्ट इथं आपल्याला मिळेल, तो ॲड करून ओके करून घ्यायचं आहे. याची लेंथ आपल्याला ऑटोमॅटिक शेवटच्या बीटपर्यंत बघायला मिळेल. तर हा जो आपला बीट आहे त्यात थोडंसं पुढं म्हणजे 13 सेकंदापर्यंत आपल्याला यायचं आहे. आणि बॉडी इफेक्टला क्लिक करून ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी ओपन करून घ्यायचं आहे. इथं ग्लोविंग लाईन्सची कॅटेगरी ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे इथं आपल्याला एंजल विंग्स म्हणून एक इफेक्ट मिळेल, तो सिम्पली शोधून घेऊन अशा प्रकारे आपल्याला इथं एंजल विंग्सचं इफेक्ट अशा प्रकारे शोधून घ्यायचं आणि तो ॲड करून इथं ओके करून घ्यायचं. याची लेंथ ऑटोमॅटिक पुढच्या बीटपर्यंत सेट होऊन जाईल. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा सुरुवातीला येऊन ओव्हरलेवरती क्लिक करून अशा प्रकारे ॲड वजेला क्लिक करून आपली जी काही मटेरियलची ॲल्बम आहे ती ओपन करून घ्यायचं आहे. फोटोवरती यायचं आहे. आपल्याला 2 लेअर बघायला मिळतील. तरी की आपली बॅकग्राऊंडची लेअर आहे त्याच्यावरती आधी ॲड क्लिक करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्या PNGवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याची लेंथ अशा प्रकारे शेवटपर्यंत स्क्रोल करत जाऊन आपलं जे काही आजची इमेज आहे त्याच्या एंडिंगपर्यंत घेऊन जायचं आहे. अशा प्रकारे 2 लेअर आपल्याला इथं घेऊन जायचं आहे. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे. तर ही जी काही आपली बॅकग्राऊंडची लेअर आहे ती आपल्याला अशा प्रकारे इथं वरती घेऊन जायचं आहे. 2 बटन टच करून आपल्याला थोडीशी अशा प्रकारे मोठी करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक बोट स्टेबल ठेवायचं आणि हे बोट अशा प्रकारे आपल्याला वरती स्क्रोल करायचं, म्हणजे हे आपल्याला लेअर तिरकी राहिली बघायला मिळेल. अशा प्रकारे ही तिरकी करून घेतल्यानंतर अशा प्रकारे थोडीशी वाढवून घ्यायचे आणि इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, पुन्हा त्याच प्रकारे PNGलाही आपल्याला अशाच प्रकारे इथं एक बोट स्टेबल ठेवून अशा प्रकारे तिरकं करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ह्या लेअरच्या वरती इथं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली जी काही 3 इमेजची लेअर आहे तर ह्या 3 इमेजच्या लेअरला सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इथे यायचं आहे. त्या पहिल्या लेअरला क्लिक करून इथं आपल्याला इमेजला स्प्लिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या बीटवरती म्हणजे पुढच्या जे काही बीट संपतो त्या बीटला येऊन पुन्हा स्प्लिट करून घ्यायचं आहे. तशाच प्रकारे आपल्याला ह्या लेअरलाही त्या बीटवरती येऊन स्प्लिट करून इकडं पण स्प्लिट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे स्प्लिट होऊन जाईल. तर सिम्पली आपल्याला हे जे काही आपलं स्प्लिट केलेली PNG आहे ते अशा प्रकारे इथं मधोमध ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला बरोबर हे PNG इथं अशाच प्रकारे इथं ॲडजस्ट करून अशा प्रकारे सेट होऊन जाईल. तर सिम्पली आजचा व्हिडिओ क्लिक झालेला आहे. सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिक एक्सपोर्टिंग चालू होईल जाईल आणि व्हिडिओ HD मध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल.
तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. So I'll hold